10वी नंतर टायपिस्ट म्हणून काम करायला सुरू केलं, टायपिस्ट म्हणून. आम्ही टायपिंग रिपेअरिंगचं काम करायचं शासकीय कार्यालयात. अच्छा. आणि एक नवीन तुलतुली नावाचा एक प्रोजेक्ट आला, इरिगेशन प्रोजेक्ट. तिथे डेलिव्हिजन्सवर मी टायपिस्ट म्हणून 30-40ची स्पीड होती, म्हणजे टायपिंग पास केलं होतं आणि तिकडे मी जायचो. पण तो तिथला डेप्युटी इंजिनियर होता. एक दिवस शिव्या घातल्या आणि मी त्याला शिव्या घातल्यावर त्याला शिव्या घालून मी ते सोडून आलो. आणि मग मी NSY मध्ये काही काळ विद्यार्थी याच्यामध्ये जरा डेअरिंग होती, वडील नव्हते. थोडासा वडील नसले की म्हणतात ना, कुटुंबातला प्रमुख गेला की जरा उन्हाळपणा जास्त येतो. त्यामुळं अतिरिक्त डेअरिंग ते अंगात होतीच. आणि त्यामुळं ते विद्यार्थी चळवळीमध्ये सहभागी झालो. आणि त्याबरोबर अनेक संघटना म्हणजे बेरोजगार युवक संघटना आणि जिल्हा गडचिरोली जिल्ह्यात, म्हणजे गडचिरोलीमध्ये 84-85 मध्ये पोस्ट कार्ड सुद्धा एखाद्याला पोस्टाने ते इंटरव्ह्यू कॉल जायचं आणि त्याच्यापर्यंत पोहोचत नव्हता. बेरोजगार संपर्क तोडायचा. वैनगंगा नदीवर ब्रिज नव्हते आणि नावेने तो